गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. सो आज आम्ही चाललो आहे माऊली मंदिरात, म्हणजे माझ्या माहेरची जी कुलदेवी आहे त्या आईच्या दर्शनासाठी. सो आम्ही आता निघालो आहेत आणि आमच्याबरोबर माझे बाबा पण आहेत. लागलेला आता जवळ 2-1 मिनिटामध्ये माऊलीचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे हे, आणि त्यांना प्रचिती आहे म्हणून या माऊलीच्या मंदिरात येतात. या माऊलीची खासियत म्हणजे माहेरवासिनीसाठी हे मंदिर ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो. आणि ती नवसाला पावणारी माऊली मंदिर आहे, एवढं मी सांगू शकतो. आणि भरपूर काही सांगण्यासारखं आहे, पण ते एवढं काय आमच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे आम्ही थोडक्यात अटक घेतो. धन्यवाद. सावंत तिकडची कोणकोणची सावंत जैसे हाथी टेबल बैठा तो फिर गांधी करते मोटा 4 शो का होते तंगे चलती लाठी. हमने हार से सीखा और सीखों से जीत बना दी. सोना था हराम तभी तो किस्मत हो रही चांदी चांदी. एक दिन रहता दिल्ली दूजे दिन में बैठा बाली. पंगा चीते से तो समझो रास्ता बिल्ली काटे काली. I can see through all of them, ये रैपर सबके सब है जाली. जब जब पैरी मांगे पैर तब तब पैरी मांगे पानी, you know. मॉर्निंग एव्हरीवन. आता वाजले आहेत 11:30 आणि मी चाललो आहे परत माझ्या मामाच्या गावी, म्हणजे वैभववाडीला, सांगवाडीला. सावंतवाडीवर निघालो आहे मी. सावंतवाडीवर गेला टाटा बाबाई आणि मी चाललो आहे माझ्या डेस्टिनेशन. काल विसर्जन झाल्यानंतर आम्ही सावंतवाडीला म्हणून बाहेर गेलो. इकडचे एक फेमस जॉईंट आहे भालेकर, पण भालेकर हा बंद आहे. तर सावंतवाडीच्या आसपासची कोण असेल तर माहिती आहे भालेकर किती पॉप्युलर आहे इकडे. पण भालेकर, सो लेट मी अगेन रिवाइंड व्हॉट आय सेड, जर आवाज आला नसेल माझा तर. मी आता निघालो सावंतवाडीवरून आणि मी चाललो आहे आता वैभववाडीला मामाच्या गावी. आम्ही काल विसर्जन झाल्यानंतर श्रावण सोडायला बाहेर गेलो, सगळी माणसं, सगळ्यांबरोबर आम्ही गेलेलो एकत्र. आम्ही जाणार होतो भालेकरमध्ये. भालेकर सावंतवाडीमध्ये एक फुल पॉप्युलर जॉईंट आहे. जर इकडची कोण माणसं असतील तर त्यांना माहिती आहे की भालेकर किती पॉप्युलर आहे. आणि मेन पॉप्युलर म्हणजे तो त्याचं जेवण सुंदर असतंच. तुमचा जेवण म्हणत होतो मी 1-2दा खाल्लं आहे. पण जसं बाकीच्याकडे गणपती असतो तर भालेकरकडे पण गणपती आहे, आणि त्यामुळे तो 5 दिवस त्याचं रेस्टॉरंट बंद असतं. 5 दिवस विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो रेस्टॉरंट उघडतो. तर आम्हाला भालेकरकडे जाता नाही आलं. मग आम्ही ऑल्टरनेट शोधत होतो. तो ऑल्टरनेटमध्येही कुठलेही रेस्टॉरंट ओपन नव्हते. नशिबाने आम्हाला एक रेस्टॉरंट, म्हणजे मालवणी डेज म्हणून रेस्टॉरंट आहे, ते भेटलं. त्या रेस्टॉरंटमध्ये बोललं गेलं तर पहिले पोहोचणं इकडे खूप डिफिकल्ट होतं. अंबोली घाटामध्ये कुठे आतमध्ये रेस्टॉरंट होतं ते. आम्ही अंधारात जात होतो, त्यामुळे खरं वैद्य आला ती जाता जाता आम्हाला. पण इट वॉज वर्थ इट, कारण जेवण सुंदर होतं. आम्ही सुरमई थाली मागितली, मी मागितली अशी ती, आणि परत तीच मागितली होती. त्यात मला खूप व्हरायटी भेटले. सुरमई जे 2 पीस मला भेटले. एक मोटर असे 2 मीडियम साईज पीस भेटले मला, 2 पीस भेटले. त्याच्यानंतर खेकड्याची करी होती, सॉफ्ट
क्रॅब्स जे असतात, सॉफ्ट शेल क्रॅब्स, त्याची करी होती, रावसची चटणी होती, कोलंबीची चटणी होती, म्हणजे करी होती, त्याच्यानंतर सोलकढी होती आणि अजून एक दोनशे आयटम होती. मी बघितले कारण मला ॲक्च्युली भूक लागली होती. खूप फेऱ्या झाल्या माझ्या अपडाऊन कारण माणसं खूप होती, त्यामुळे एका गाडी सगळे फिट होत नव्हते. त्यामुळे माझ्या दोन माझ्या फेऱ्या झाल्या ॲक्च्युली त्या डेस्टिनेशनवरती. मला खूप भूक लागली होती आणि त्यांचा रूल होता की 10च्या नंतर आम्ही ऑर्डर घेणार नाही. त्यामुळे मला पण घाई जास्त होती कारण मी सेकंड राऊंड करे पण 9:30 वाजले होते. त्यामुळे मी खूपच भूकेलो होतो. जाऊन ते ताव मारला आणि ॲक्च्युली खूप चांगलं जेवण होतं, चव चांगली होती. स्टार्टरमध्ये मी ते प्रॉन्स फ्राय मागवला तो पण चांगला होता. पीस चांगले मोठे होते, चविष्ट होते. थाली पण सुंदर होती, चविष्ट होती. त्यामुळे ॲक्च्युली मी जो फिश मागवला होता ते फिशचे पीस आलेले आहेत, ते मी फिशचे पीस प्लेटच्या बाहेर ठरवले. त्यामुळे माझ्याजवळ व्हरायटी एवढी होती की मी फिश सोडून बाकी सगळं खात होतो. मला नंतर आठवलं की बाबा मला फिश पण खायचं आहे, ते माझं मेन आयटम आहे, तर मी ते नंतर खायला लागलो. भाकरी पण खूप सुंदर होती. 2 भाकऱ्या तुम्हाला भेटतात स्टार्टिंगला, 2 सॉफ्ट अशा भाकऱ्या होत्या. सुंदर जेवण होतं, बरं वाटलं. श्रावण सोडलं पण बरं वाटलं, खाऊन बरं वाटलं. श्रावण सोडल्यावर असं खूप चांगल्या ठिकाणी जर जेवलं होतं खरं बरं वाटतं, मन तृप्त होतं, असं झालं माझं. आणि तसंही मी कोकणी मालवणी आहे, त्यामुळे आमच्याकडे मासे जास्त असतात, चिकन जास्त नसतं. स्टेपल फूड आमचा फिशच आहे बघायला गेलो तर. पण दरवेळी आम्ही फिश आणत नाही, खूप आठवड्यातून 1-2दा फिश आणतो, बाकी टाईम नॉर्मलच जेवण असतं. कधी एग असेल तर एग भुर्जी असेल तर. पण फिशची चव वेगळी आहे. इफ आय हॅव टू रँक फिश अँड चिकन, मी फिशला टॉप रँक देईन, चिकनला नाही देणार कारण चिकन गरम असतं आणि एकच आयटम आहे. फिशमध्ये खूप तुम्हाला व्हरायटी भेटतात ॲक्च्युली आणि तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ट्राय करायला भेटतात फिशमध्ये. पण मला मला खूप जास्त आवडतं चिकनपेक्षा आणि त्यात पण प्रोटीन चांगलं भेटतं त्यामध्ये. आणि जसं हेवी होते, गरम होत नाही पोटाला. कोलंबी गरम होते पण बाकी फिश थोडी गरम होत नाही, तर मला बरं वाटतं ॲक्च्युली खाताना. ते एकदम कोटिंग अँड क्रिस्पी असं असतं. हॅव्हिंग सेड दॅट, तुम्ही चिकनही खातो पण प्रेफरन्स फिशला जास्त देतो मी, ते मला बरं वाटतं. प्लस मी मालवणी आहे तर आमका मासो खाऊ, मला मालवणी जास्त येत नाही ॲक्च्युली, त्यामुळे आमका मासे खाऊची आवडा असं बोललो तर चालले. पण प्रयत्न करतो मालवणी बोलायची मी. माझी मालवणी एवढी चांगली नाही आहे, माझी मराठीही एवढी चांगली नाही आहे, माझी हिंदी पण एवढी चांगली नाही आहे, माझी इंग्लिश ओके आहे. त्यामुळे मला नाही माहिती मी कुठली भाषा चांगल्या बोलू शकतो. मी सगळ्यात माझी गफलत आहे भाषा बोलण्यामध्ये. सो आजचा असं काय प्लॅन डिसायडेड नाही आहे. गरम व्हायला जरा हवा घेतो. आजचा प्लॅन असं डिसायडेड नाही आहे की मी काय करणार आहे आज विचारत आहे. बघू तर टाईम भेटला लवकर तासाभरात, इथून तासाभरात कणकवली जाणार, तिथून तासाभरात वैभववाडी, फोंडा घाट, इथून तासाभरात कणकवली, तिथून तासाभरात वैभववाडी, फोंडा घाट करा. फोंडा घाट रस्ता आहे, छोटा रस्ता आहे, 2 तास आधी वैभववाडीला पोहोचायला. जर प्रॉपर टाईमला पोहोचतो तर मी झालं तर नापना आमच्याकडे धबधबा आहे, तिथे मी एक्सप्लोर करायचं आहे. त्याच्यावरती एक मस्त काचेचा पूल बांधला आहे. सो झालं तर मी नापना एक्सप्लोर करायला जाईन आणि तुम्हाला दाखवेन नापनावरचा तो पूल कसा आहे. आणि ॲक्च्युली इकडे जातो मी नापण्याला, आता जाऊन व्हिजिट करतो कारण मला नंतर वेळ भेटणार नाही आहे. घरी गेला मी निघू शकणार नाही बाहेर. घरी पोहोचव 2-3 वाजता तर नाही होणार. आता जाऊया नापनामध्ये, नापना एक्सप्लोर करूया काय आहे. नापण्याची धबधबा थोडा मोठा झाला आहे, काय तो पूल आहे सगळं बघू आणि मग घरी कारण हाफ एन आवरचा रस्ता आहे वैभववाडी वनपर्यंत. सो पोचलो आपण लवकर तर आपण जाऊ नापण्यामध्ये, नापना बघू मस्तपणे, तिकडच्या आजूबाजूचा परिसर बघू आणि मग घरी जाऊ धमाल करू. तर त्या सोमवार आहे, मंदिरात पण जाईन, तिकडच्या महादेवाच्या मंदिरात पण जाऊन एक व्हिजिट मारीन. ते पण अरे इथे पण होतं मंदिर महादेवाचं, जाऊ दे. आता गेलो मंदिर तिथे पण महादेवाच्या होत्या मूर्त्या, पिंड होत आहे की तिथे लिंग होतं. जे काय आहे ते महादेवची मूर्ती नव्हती इथे, पण महादेवचे अवतार आहेत त्यांची होती. रवळनाथी मूर्ती होती. रवळनाथ म्हणजे महादेवच आहेत. झालंय माझं दर्शन, तरी पण एकदा वेळ भेटला जातो महादेवाच्या मंदिरात आणि जातो आपण पाया पडून घेतो. चला मग भेटूया
भेटूया काय. सो चला एक्सप्लोर करूया. बाय द वे, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे मला समजेल तुम्हाला आवडते, म्हणजे मी अजून चांगले कंटेंट असे बनवत जाईन. आणि काय प्रॉब्लेम्स काय तुम्हाला चुका दिसल्या काय वाटलं तर पोटात घालून घ्या, क्षमा करा. काही गायडन्स असेल तर नक्की मला सांगा. नक्की मी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीन. अंमलबजावणी मोठा मराठी शब्द होता, आठवलं म्हणून बोललो. चला खड़ा जमा हिला सकता नहीं है कोई. हम हराम करके नींदे इनकी मनमानी से सोए. अरमाने लेनी और जमीन ना की अरमानी है बोई. और जैसे हम करते बाबे ऐसा या करता नहीं है कोई. क्योंकि शो के स्टॉप पर ठहरा दे दिक्कत आके तो कहना बेचादर और टांगे फैलाते. और मजनू अपनी लैला के मैं हूँ डिमांड में. आजकल जैसे सर पे सहरा है और जब भी देते हैं तो खाओ काफी गहरा दे. तर आपण आता एक छोटासा हॉल घेतलाय, कारण माझा एक मित्र आहे जो इथे राहतो सध्या कणकवलीमध्ये. तो आपल्याला भेटणार आहे. तो माझा MBA पासूनचा मित्र आहे. आम्ही एकत्र MBA केले होते. एकत्र म्हणजे सेम डिव्हिजनमध्ये नव्हतो आम्ही, वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये होतो. पण म्युच्युअल फ्रेंड जसे असतात तशी आमची ओळख झाली आणि मित्र बनलो. तो कणकवलीमध्ये तू काय करतोय हे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे कणकवलीचा नाही आहे तो, आहे जाधव सातारा सांगलीवाला आहे तो. आय गेस गाव माहिती नाही मला काय तिथं, आठवत नाही ॲक्च्युली. पण ॲक्च्युली विचारलं नाही कधी त्याला गाव काय ते. मित्रांमध्ये असं असं की आम्ही गाव विचारतो, म्हणजे एक मित्र करतो आणि शिवा घालतो एकमेकांना. सो आता तो इथे काय करतोय ते आपण तो आल्यावरच तुम्हाला सांगूया. इथे काय करतोय आणि काय तो सातारा सांगलीचा मुलगा कणकवलीत का राहतोय आणि MBA झालं आहे, जॉब करतो तो. इथे जॉब तो करत नाही पाहिजे. त्याचा क्लायंट चेन्नईवाला आहे, तो इकडे जॉब करत नाही आहे. तर तो येईल, तुला भेटवतो तो कोण आहे आणि तो इथे काय करतो आहे हे आपण जाणून घेऊया. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण थांबलो कणकवलीमध्ये हॉटेल रिलॅक्सच्या समोर. आपण गाडी हॉल्ट गेली आपली आणि तो माझा मित्र आहे, तो ती समोरची बिल्डिंग असते तीवाली, त्या बिल्डिंगमध्ये राहतो. मागची पण मी आलो होतो तेव्हा त्यांनी मला इथे बोलून घेतलं. मी थांबलो, मला वाटलं हॉटेलमध्ये येतो, पण नंतर तो मला बाहेर भेटला आणि समजलं की तो तिथे राहतो. आणि तिकडून इकडे यायला त्यांनी अक्षरशः 15 मिनटं लावलेली. मी 15 मिनटं वेट करत होतो याच्यासाठी. आज तो काही पेट्रोल भरायला गेला आहे, पेट्रोल भरून येणार आहे. आता बघूया किती मिनटात तो इथे येतो. आज ऊन मरणाचं आहे, पाऊस पडत नाही आहे. आणि आला मित्र, आला 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 आला. गाडी घुसवतं का रे? हा माझा मित्र स्वप्नील जाधव. स्वप्नील तुझं गाव काय रे? हा, नाशिक. नाशिकचा माझा मित्र स्वप्नील. तो आता कणकवलीत राहतोय. का राहतोय कणकवलीमध्ये? हां, गव्हर्नमेंटच्या जॉबला मुलांना मुलगी शोधते, पण आपल्या भावानी गव्हर्नमेंटच्या जॉबला मुलगी शोधली आहे. तेही खूप म्हणजे काय सगळं स्टोरी. बहिणी लग्न केलं तेव्हा बहिणी शिकत होत्या, म्हणजे गव्हर्नमेंटची एक्झामची प्रेपरेशन. आणि लग्न झाल्यानंतर गव्हर्नमेंटचा जॉब लागला. करेक्ट. हवा बोला काय पाहते. बाकी भावा काय करतोय? एकदम वेगळा झालाच रे, बदललास. पक्क्याबद्दल, पक्क्याला काय मेसेज? पक्क्या गोव्याला काय मेसेज? पक्क्या इथे गोव्याला जाऊया. गोव्या गोविंदला काय मेसेज? पक्क्याला गोविंदला काय नाही. गोविंद डोंबिवलीच्या बाहेर कधी येतोय? गोविंद तुला बोलला डोंबिवलीच्या बाहेर एक गावी येतो ना तो भाई? येतो का? आता आलाय. आता माहिती नाही, कॉल उतरत नाही भाई. तो गोविंद का कॉल उतरत? तू गोविंद कॉल नाही उतरत आमचा. मोठा आला आता स्टेटस टाकतो काहीतरी भलते. अच्छा, फेलियर इथे फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस म्हणून. बोलते मला फोन केला आयुष्य मी काय आला बोल उतरलं तरी. पक्क्याला फोन केला की भीती वाटते मला. का? पक्या कपड होते असं बोलू चालतो माझा. व्हिडिओ कॉल करू म्हणून गाला का बघ्या.
सो आता मी पोहोचतोय तरड्याला. वाजले आहेत 1:18 आणि आपला मित्र पण आपल्याबरोबर आहे. नाही, मित्र गावी येत नाही आहे, मित्र जातोय तरडेला. त्याचं काम आहे तरडेमध्ये. आम्ही मी जर त्याला लेट कॉल केला असं कमू करायचं. हा तरडेला निघतच होता आणि मी याला कॉल करता त्यामुळे थांबलो होतो, तेव्हा आमची भेट झाली. नाहीतर हा निघाला असता तर आम्हाला आज पण आम्हाला भेटता आला नसता ह्याच्याबरोबर. वर्षातून आम्ही एकदाच भेटतो. आपण मग कॉलेजमध्ये पण जास्त भेटत नव्हतं, एवढं आत्ता भेटतोय. कॉलेजमध्ये पण रेली भेटायचो. कधी ह्याचं स्पेशलायझेशन वेगळं होतं, सिस्टम्स ऑपरेशन्स होतं, माझं मार्केटिंग होतं. त्यामुळे आम्ही जास्त भेटणं आम्हाला व्हायचं नाही. तरी लेक्चर कुठलं तरी असं कोइन्सिडेंटली टाईम सेम मॅच झाला तर भेटायचो आम्ही. आता फर्स्ट इयर भेटतो, नंतर भेटणं कमी झालेलं आमचं. कुठे लेफ्टला आहे का? चालेल, आम्हाला लेफ्टला गाडी घेऊया. हे सत्तू जा बोल, तुला काय बोलायचं तर. बाय द वे आम्ही सत्तू बोलतो. सत्तू बोलण्याचं कारण काय तर हा तोच तुम्हाला सांगेल. तो सत्तू काय म्हणतो आम्ही? माझ्या वडिलांचं नाव आहे सतीश, म्हणून मी माझं पेट नेम सगळ्या वडिलांचे मराठी स्कूलमधले जे असतात वडिलांच्या नावाने ओळखले जातात, म्हणून त्याला शॉर्टकट आहे. ह्याला सत्तू बोलतो त्याला माहिती नव्हतं वडिलांच्या नावाचे. मी सत्तू बोलायला लागलो, मला वाटलं स्वप्नेचं कधी निकनेम असेल ते. मला नंतर कळलं की वडिलांचं नाव सतीश आहे, तेव्हा सत्तू बोलता याला. ते सत्तू बोलायला लागलो, मी पण बोलायला लागलो. तर आता तसंच बोलतो आम्ही. पण हीच असते मैत्री की तुम्ही जे काय म्हणता ते मला माहिती आहे, तुम्ही चिडून बोलत नाही, मनापासून बोलता, त्यामुळे कोणाला राग वाटत नाही. तर मित्राचं डेस्टिनेशन आलं आहे, मित्र चाललं आहे आता. परत कुठेच आहे? कुठे नगरपेठ कुठे आहे? बघायला इथेच बस स्टँडचं हे दिलं.